चिदंबर नाम घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, त्याने कल्याण कल्याण जीवा होय समाधान. चिदंबर महास्वामींच्या आशीर्वादाने आणि सर्व भक्तगणांच्या जपाच्या अनुष्ठानाने आपलं जे श्री क्षेत्र देशवंडीचं जे कार्य, हे कार्य दिवसेंदिवस एक वेगळ्या स्टेजला जाऊन बसले. त्याला कारण काय की नामस्मरण, पारायण आणि तुमच्या मनातली भक्ती देवाप्रती. आणि देवाप्रती जी भक्ती असते ती भक्ती दिवसेंदिवस जशी वाढत जाते तसतसं आपल्याला प्रत्येकाला अनुभव यायला सुरुवात होतात. अनुभव एक 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 आयुष्याची पायरी काय करतात, वरती चढत 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 कुठं जातात, आपल्याला जिथं घेऊन जायचं तिथं घेऊन जातात. मग ते घेऊन जात असताना आपण मनात किंतु परंतु ह्या गोष्टीचा विचार जास्त करायला नाही पाहिजे. आता आपण जे 6 कोटी शिवचिदंबर नाम जप यज्ञ 16 जो आपण कावठ्याला 4 दिवसांनी आपण सगळे तिथं अनुभव घेणार आहे, तो अनुभव आपल्या देशवंडीकरांनी इथे घेतला, तोच अनुभव तिथे आहे. पण त्यांच्यासाठी स्वतः करल्यामुळं काय आहे, तो अनुभव जास्त महत्त्वाचा आहे. जप झाला आहे, अनुष्ठान झालं आहे, सगळं झालं आहे, पण आता काय घ्यायचं राहिलं आहे, आनंद घ्यायचा राहिला. मग तो आनंद कधी घेणार आहे, आपण गुरुवारपासून चालू करणार. त्याचं आम्ही रोज घेतो, कारण काय आमच्या आयुष्यात रोजच जप आहे, जप रोजच यज्ञ आहे, रोजच चिदंबराच्या कार्यामध्ये काय काय करायचं, कसं वेगळेपणा करायचा, हे सारखं ठासून भरलेलं आहे. मग ते करत असताना आता गुरुवारच्या दिवशी आपलं काय आहे, कार्यक्रमाची सुरुवात आहे. लेडीजला माझं सांगणं आहे की त्या दिवशी आपल्याला दुपारी बरोबर 3 वाजता कुंकुमार्चनचा सोहळा आहे. जसं आपण इथं पहिल्या दिवशी कुंकुमार्चन केलं होतं तसं आपण तिथं पण कुंकुमार्चन करणार आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने गाडी ठरवा, तुमच्या पद्धतीने या, तुम्ही म्हणत असाल आम्ही गाडी ठरवतो, आम्ही गाडी ठरवून देतो, पण तुम्ही तुमच्या लेवलवर सगळ्या गोष्टी करा आणि तिथं या. कारण का की तेवढ्या गोष्टी कनेक्ट करायला तिथं कोणी तुम्हाला नाही. तुम्ही सांगा आम्हाला आत्ताच की तुम्हाला पाहिजे असेल गाडी, आम्ही तर करून देतो, तुम्ही तिथपर्यंत जा, तिथपासून संध्याकाळी या. कोणाला 4 दिवस तिथं मुक्काम करायचा असेल तर सोन्याहून पिवळं. कारण का सांगतो तुम्हाला, आपण आयुष्याच्या रहाडगाडग्यामध्ये काय आपलं आयुष्य जे रहाडगाडगं आहे ना, या रहाडगाडग्यामध्ये आपण कधीच याच्यातून बाहेर येऊ शकत नाही, कधीच येऊ शकत नाही. पण हे 4 दिवस तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या रहाडगाडग्यातून बाहेर काढणार. हे 4 दिवस तुम्हाला तिथं अखंड नामस्मरण चालू असणार आहे, तिथं पारायण चालू असणार आहे, तिथं कोणकोणत्या प्रकारामध्ये काहीतरी विधी चालू असणार आहे, सारखे हरिपाठ चालू असणार आहे, तिथं नामस्मरणाचं बीज रोवलं जाणार आहे. त्याच्यानंतर तिथं त्या कीर्तन होणार आहे, प्रवचन होणार आहे. त्याच्यानंतर चिदंबर महास्वामींचे वंशज तिथे येणार आहेत, त्यांचे प्रवचन होणार आहेत. बाबुळगाव गंगाचे कैलास महाराज येणार आहेत, त्यांचं प्रवचन होणार आहे. अखंड बुडून जाणार आहे तुम्ही. अध्यात्म काय असतंय आणि अध्यात्माची शक्ती काय असते ही तुम्हाला श्री क्षेत्र ज्यांनी याच्या अगोदर अनुभव या आपल्या 60 कोटीचा घेतला नाही त्यांच्यासाठी सांगते. ज्यांनी 60 कोटीचा घेतला त्यांनी तर मग लोकी पारच झालेले ते. त्याच्या इतका सुख सोहळा जगात कुठं नव्हता आणि कुठं होणार सुद्धा नाही. पण माझी अशी वैयक्तिक इच्छा आहे, जसं देशवंडीच्या 60 कोटीसाठी तुम्ही तन मन धनाने एकदम सोकून दिलं त्याच्यावर, तसं आत्ता तुम्ही सगळ्यांनी तिथे 4 दिवस काही न विचार करता मागं काय चाललंय, आपल्याला घरात कोणी करायला आहे का, करतील, नाही तर नका का करा ना, उपाशी राहतील. या जगामध्ये कोणीच उपाशी राहत नाही. फक्त म्हणायला म्हणतात तू नाही घरात तर मी खाणार नाही. अरे नको खाऊ, जाय मर 4 दिवस, काही नाही. तुला जर तिकडे यायचं नाही तर तू जा ना 4 दिवस, काय फरक पडतो आहे की नाही. काय खैर रे, बरोबर की नाही. आम्ही कोतकरचं नाव नाही घेऊ शकत, कोतकरचं नाव नाही घेऊ. आमचा बाबू जरा अवघड आहे, कोतकरचं कुठं नाव घ्याता. बाब म्हणून जाईन मला काय फरक पडतं, मी वेटभट्टीवर जाऊन खाईन, तिथं आहे ना लोक खाऊ घालायला, त्यामुळे काय विषय नाही. त्याच्यामुळं एक लक्षात ठेवा, हा आयुष्यातला सुख सोहळा आहे. परत एकदा सांगतो मी, 3 वेळा तीच गोष्ट का सांगतोय, परत येणे नाही. कोणालाच माहीत नाही की आपण किती दिवस जागणार आहे. इथून घरी जाताना काय होईल कोणाला माहिती का, फक्त मला माहिती. काय मी जाणार नाही एवढं असं म्हणायचं. मी जायचं आता काय गांगच्या तर
तर एक लक्षात ठेवा, हे 4 दिवस घरातल्या अडीअडचणी बाबूरावसाठी सांगतो. बाबू तुला, कारण की अडचण किंवा प्रत्येक वर्डमध्ये अडचण हा शब्द असतो. अडचण ही जगामध्ये देवाला चुकली नाही, कोट्याधीशाला चुकली नाही, अब्जाधीशाला चुकली नाही, कोणालाच चुकली नाही. अडचणीवर मात करायसाठी चिदंबर करायचं आहे. आणि जर आपण चिदंबर करतोय आणि आपला चिदंबरावर विश्वास जर नसल तर इथं खेट्या मारण्यात मजा राहिलेली नाही. सगळ्यांसाठी सांग, ज्याचा ठासून हृदयात चिदंबर भरलेला आहे तिनेच खेट्या मार. का सांगतो तुम्हाला, तुम्ही किती खेट्या मारल्या आणि तुमच्या हृदयात जर चिदंबर नसल आणि तुम्हाला चिदंबरावर विश्वास नसल, तुम्ही किती इथं मारा, त्याची निव्वळ तुमच्या चक्रात होणार. काय होणार? चक्रा. जसे आपण घरातून एखाद्या ठिकाणी जातो, तिथं काम नाही झालं तर परत रिटर्न येतो, त्याला म्हणतात चक्रा. इथं गॅरंटेड सांगतो, तुमच्या आयुष्यामधले कितीतरी गोष्टी इथून बाहेर पडणार आहे. त्याच्यामुळं वेळ आणि संयम हा ठेवावाच लागेल, प्रत्येकाला ठेवावा लागेल. संयम आणि राह. एक लक्षात ठेवा, भगवंत इथं असा उभा आहे की तो कोणालाच खाली हात पाठवणार नाही, कोणालाच नाही पाठवणार. आणि मी तुम्हाला प्रत्येक वेळेस पृथ्वी गोल इथंच यावं लागणार आहे तुम्हाला, मग इथंच यावं लागणार तर जाता का? इथंच यायचं आहे, प्रत्येकाला इथे यायचं आहे. मी तुम्हाला आज सांगतो, चिदंबराच्या दरबारामध्ये प्रत्येकाला यायचं आहे. जो आज नाटकं करतो त्याला उद्या यावंच लागेल, जो उद्या नाटकं करतो त्याला परवा दिवशी यावं लागेल, ज्याला परवा दिवशी नाटकं करतो त्याला 13व्या दिवशी यावं लागेल, पण इथं यावंच लागेल. कारण का? काय? हा चिदंबर सरकार आहे. या सरकारच्या पुढं दुसरं काहीच नाही. आणि हेच कलियुगामध्ये नाही, पुढं पण आयुष्यभर तुम्हाला सांगतो. आता याच्यानंतर कीर्तन संपणार आणि चिदंबराच्या कथा चालू होणार. जागोजागी गावोगावी चिदंबर कथा होणार. कारण का? चिदंबराचा डंका वाजायला सुरुवात झाली. आता 600 कोटी झाला, त्याच्यात 60 कोटी झाला, 6 कोटी झाला. आणि माझी चिदंबराची प्रार्थना 2028ची शेवट किंवा 2029ची सुरुवात आपण श्री क्षेत्र देशवंडीनी 108 कोटी शिवचिदंबर नाम जप यज्ञ सोहळा आपण करणार. असं आपण त्या दिवशी शेवटच्या दिवशी संकल्प घेणार. चिदंबर करता करीत आहे, जे होईल ते होईल. 50 लाख ते 60 लाख रुपयाच्या आसपास खर्च येईल आपल्याला त्या कार्यक्रमाचा. पण घाबरायचं काही कारण नाही, कारण की कोण समर्थ आहे? स्वामी समर्थ आहेत. ते करणार आहेत, तो यज्ञ पण तेच करणार आहेत आणि सगळंच ते करतात आहे. आता कवठ्याचा कार्यक्रम पण तेच करतात आहे. कारण सांगतो, त्या मुलांनी आता फक्त महिना झाला फक्त चिदंबराचा कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. बाकी चिदंबरच करत होते. 1 महिना झाला पळायला लागलेत ते, बाकी काहीही त्या लोकांनी केलं नाही. मग जर त्या लोकांनी काही नाही केलं, 1 महिना झाला पळायला लागले, तरी चिदंबराने तो 6 कोटीचा जो नामस्मरण पूर्ण केला. तुम्हाला खरं सांगावं लागेल की देशवंडी मार्फतच माझ्या हिशोबाने किती कोटी जप झाला राजा? 4 कोटी जप देशवंडीने दिलाय. किती जप दिलाय? 4 कोटी. किती पैकी? 6 कोटी पैकी 4 कोटी देशवंडीने जप दिलाय. बाकी त्यांनी काय केलं देवालाच जाणे. म्हणजे माझ्या हिशोबाने कोटभर सुद्धा जप त्यांच्याकडून आलेला नसेल. कारण का? गांभीर्यच नाही त्या गोष्टीचं. गांभीर्य ठेवायला पाहिजे. आपण जर आपल्या स्थानावर जर नामस्मरण केलं नाही, तर या स्थानावर नामस्मरण केलं नाही, तर या स्थानावर यज्ञ करताना ज्या अडचणी आम्हाला समोर आल्या त्या आम्ही अनुभव घेतल्या ना. पण स्वामींना माहिती आहे की भक्तवत्सल भगवान चिदंबर, भक्ताचं रक्षण करायचं आहे आणि भक्तांसाठी तो यज्ञ आहे. तर कुठे त्रास होता कामा नाही. आत्तापर्यंत झाला काय झाला असेल तो, इथून पुढं 8 दिवस काही होणार नाही. 8 दिवस स्वामी एकदम निश्चिंत उभे आहेत. स्वामींचा आनंद घेणार आहे, अभिषेक करणार आहेत, मस्तपैकी नाचणार आहेत. त्याच्यानंतर चिदंबराचे गवळणी होणार, चिदंबराचे अभंग होणार, चिदंबरांच्या फुगड्या होणार, चिदंबरांच्या पावल्या होणार. आणि तो सुख सोहळा पाहायला श्री क्षेत्र कवठेला आपल्याला जायचं आहे. पहिल्या दिवशी कुंकुमार्चन, त्यानंतर महंत सुनील गिरीजी महाराज यांचं संगीतमय प्रवचन, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी यज्ञ. पहिल्या दिवशीपासून यज्ञ आहे, दुसऱ्या दिवशी पण यज्ञ. यज्ञ झाल्यानंतर दीपोत्सव आहे. काय आहे? आपण जो तिसऱ्या दिवशी केला तो आपण त्या दिवशी दुसऱ्या दिवशी करणार आहे. दुसऱ्या दिवशी दीपोत्सव होणार. त्याच्यानंतर परत रामायणाचार्य विदर्भरत्न संजय महाराज पोचपोर यांचं कीर्तन होईल. तिसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता कवठ्या गावातून तिसऱ्या दिवशी पण यज्ञ चालू होईल.
आणि ती दुपारी 3 वाजता कवठ्या गावातून सकाळी, त्या दिवशी शनिवार आहे, बरं झालं आठवण आली, शनिवार आहे, त्या दिवशीची पालखी सकाळी 10 वाजता इथं होईल. किती वाजता होईल? 9:30 पावणे 10 वाजता इथं येईल. शक्यतो बाहेरच्या लोकांनी इकडे येऊ नका, त्यांनी डायरेक्ट कुठे यायचं आहे? कवठ्यात यायचं आहे. सकाळची पालखी आम्ही तर करणार. चिदंबर महास्वामींचे वंशज आमच्या घरी रात्री येणार शुक्रवारी, इथं सगळेजण येणार सकाळी, इथून पालखी होणार. जे देशवंडीकरांसाठी सांगतो, जवळच्या लोकांसाठी सकाळीच या, त्यांचं दर्शन होईल. त्याच्यानंतर चिदंबर महास्वामींनी त्यांच्या अवतार कार्यामध्ये जी हातात गुंडी धरली, मी त्या गुंडीला प्रत्येक वेळेस काय नाव दिलेलं आहे? अक्षय गुंडी. म्हणजे अक्षय गुंडी म्हणजे त्या याच्यामध्ये स्वामी काय करायचे, त्या गुंडीतून असे पैसे काढायचे आणि असे पुढच्याला द्यायचे. त्याच्यातून काय निघल, 1, 2, 4, 5 रुपये त्या काळातले काय असेल ना, आणि म्हणे काहीतरी असेल ते दिले तर त्यांच्या हातामध्ये ते सोनं व्हायचं. काय व्हायचं? सोनं व्हायचं. त्याच्यानंतर समज थोडे दिले तर घरी गेल्यानंतर त्याचे अखंड पैशाने, सोन्याच्या पैशाने ते गोष्टी तयार झालेल्या. अशा गोष्टी घडल्यात. त्याच्यानंतर त्याच्यातून काढल्यानंतर एखादी गोष्ट सांगली, स्वामींनी घरी जाऊस तर फार मोठा विषय करून टाकला. ती गुंडी आपल्या इथे येते. कुठे येते? शनिवारच्या दिवशी इथे येणार आहे. त्या गुंडीमध्ये आपण प्रत्येकाने आपलं दान टाकायचं. म्हणजे मी इथं असून तर कवठ्यात कुठं तिथं पण येणार, इथं पण येणार, त्याच्यात त्यांना दान टाकायचं. ते त्यांच्याकडून हक्काने 2 रुपये 1 रुपये त्यात असतील सुट्टे, ते घेऊन जायचे आणि आपल्या घरामध्ये जिथं पैसे ठेवतो तिथं ठेवायची. रोज त्याची पूजा करायची. त्याच्यात अक्षय पैसा होतो. म्हणजे त्या वर्षी मी माझा अनुभव सांगतो. मी धारवाडला गेलो होतो, तिथून घेतले. मागच्या वर्षीचा किस्सा सांगतो. मागच्या वर्षी माझ्याकडं नुसता पैसा येतो. कुठून येतो देवालाच माहिती. आणि ते पैसे माझ्या कुठं होते? त्या ह्याच्यातून आणलेले ते. म्हणजे एक लक्षात ठेवा, अजून पण भरपूर येतं ते. कोणाला पाहिजे तर सांगा, म्हणजे सांगा, पण मला मागणार नाही, त्यामुळे मी मला सांगा. त्याच्यामुळं याचा अनुभव घ्या. त्याच्यानंतर पालखी, तिथं पालखी झाल्यानंतर आपण तिकडं जाणार. आम्ही सगळे दुपारी 3 वाजता त्यांची मिरवणूक राहील. मिरवणूक झाल्यानंतर कीर्तन होईल. कीर्तन झाल्यानंतर भव्य दिव्य अशी आतिषबाजी होईल. आतिषबाजी म्हणजे न भूत न भविष्य. जशी गंगा आरती आपण केली, गंगा आरतीला जशी आतिषबाजी केली त्याच्या दुप्पट आपण आतिषबाजी करणार आहे. त्याच्यानंतर शेवटचा दिवस आला, तो दुःखाचा दिवस असेल. कारण का की त्या दिवशी आपला यज्ञ संपलेला असेल. तर सुखाचा पण दिवस. एका डोळ्यात आनंद, पहिला आनंद, आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू. कारण का की असा सुख सोहळा माझ्या आयुष्यात रोज काही येत नाही. त्याच्यामुळं तो सुखाचा दिवस हा आपल्या आनंद अश्रूने आपण काय करायचा आहे? अनुभव घ्यायचा आहे. असा न भूतो न भविष्यती असा यज्ञ तिथं होणार आहे. ते यज्ञाची पूर्णाहुती होईल. पूर्णाहुती झाल्यानंतर काल्याचं कीर्तन होईल. काल्याचं कीर्तन झालं की महाप्रसाद होईल. महाप्रसाद कंटिन्यू सकाळपासून रात्रीपर्यंत कंटिन्यू चालणार आहे. म्हणजे तुम्ही म्हणता 3 दिवस काहीच बोलले नाही गुरु महाप्रसादाचं, शेवटच्या दिवशीच बोललेत. मग आमचं जेवणाचं काय? तर मी सांगतो, सकाळचा चहा, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा, संध्याकाळला बिस्किट लागले बिस्किट, त्याच्यानंतर रात्रीचं जेवण, अशी पूर्णपणे सोय तिथं केलेली आहे. त्याच्यामुळं कोणीही मागचा विचार करू नका, पुढचा विचार करा आणि कार्यक्रमाला तिथं या. हे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे परमपूज्य हरिभक्त पारायण अमित महाराज कुलकर्णी यांनी. माझं नाव घ्यायला पाहिजे की नाही? या कुठं खेळ आहे मग? एवढं कुठं चालतंय का काय? मग या महाराज लोकांचे नाव, आमचं नाव नाही, मग कसं काय? जजमेंट नाही जमत. त्याच्यामुळं प्रत्येकाने त्या कार्यक्रमाला, कारण का की देशवंडीच्या धर्तीवर, देशवंडीच्या मार्गदर्शनावर, देशवंडीच्या स्वामींच्या आशीर्वादाने आणि श्री क्षेत्र बाबुळगाव गंगेच्या आशीर्वादाने, श्री क्षेत्र मुरगोडच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम आपण सुरुवात करणार आहोत. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने असंच कार्य आपलं बहरत जाऊ आणि आपल्या कार्याला चिदंबर महास्वामींचा आशीर्वाद, राजाराम महाराजांचा आशीर्वाद असाच अखंड राहू. आता अभंग घेतला. देव मुळातीरी उभा जगज्जेठी, सरस्वती सावित्रीचा पती चिदंबरा. त्याचा संत माता विठाबाईंनी जो अभंग लिहिलाय त्याचं सुरुवात आहे, गोदावरी तटी उभा जगज्जेठी, सरस्वती सावित्रीचा पती चिदंबरा. गोदावरी तट म्हणजे पुणतांब्याचा जो तट आहे गोदावरीचा, त्या तटावर चिदंबर महास्वामी स्वतः उभेत. आणि श्री क्षेत्र बाबुळगाव गंगा हे जसं आपण मनातून म्हणतो की हृदयातून आपल्यालाच वाटतं की श्री क्षेत्र देशवंडी काय व्हावं प्रति पंढरपूर, तसं संत माता विठाबाई म्हणतात की भावी पंढरपूर
श्री क्षेत्र बाळगंगा आहे आणि ते त्या पटीत मोठं क्षेत्र आहे. मग त्या क्षेत्राचा महिमा आहे. मग आपलं काय झालंय, आपले परमपूज्य गुरुवारी उमाकांत भाऊ कुलकर्णी यांनी हाच अभंग संत माता विठाबाईंनी लिहिलेला अभंग याचं रूपांतर आपलं केलं. देव मुळातीरी उभा जगज्जेठी सरस्वती सावित्रीचा पती चिदंबर. कारण की गोदा तट आणि देवमुळा तीरी, देवमुळा तट आणि गोदावरी तट काही वेगळे नाही. शेवटी ही पुढे जाऊन कुठं मिळते, गोदावरी मातेलाच मिळतात. देव आणि मुळा हिचं संगम झालेला आहे. संगमावर असलेलं तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र देशवंडी. कैलासाहून कुठं आले, देशवंडी ग्रामी. तसा पुढचा उल्लेख त्यांचा असा आहे, गोदावरी तटी उभा जगज्जेठी सरस्वती सावित्रीचा पती चिदंबर. सरस्वती सावित्रीचा पती चिदंबर आतमध्ये स्वतः जगज्जेठी उभेत. मग त्यांचा आनंद आपण तर घेतोच आहे. हरिहर यम इंद्र आणि ब्रह्म भेटे येती रोज मध्यरात्री. हरिहर यम इंद्र आणि ब्रह्म हे सगळे देव रात्री 33, मी मागं सांगितलं होतं ना तुम्हाला, रात्री ज्या दिवशी शेजारती झाल्यानंतर मी ज्यावेळेस लोकांना सांगत असतो, शेजारती झाल्यानंतर इथं येऊ नका, या आतमध्ये यायचं नाही. का नाही यायचं, शेजारती झाल्यानंतर स्वामी ज्यावेळेस झोपायला आलेले असतात त्यावेळेस 33 कोटी देव त्यांच्याशी चर्चा करायला कुठं आलेले असतात, आतमध्ये असतात. आणि ते काय करतात, भेट होती त्यांची मोठी. मग त्या भेटीत तुम्ही आले काय होतं, व्यत्यय येतो. आणि व्यत्यय आल्यानंतर ते काय होतं, काय होईल तुम्हाला, त्याचा त्रास होतो. म्हणून स्वामींचे शेजारती झाल्यानंतर समोर येऊ नाही. कारण की कोण कोण येतं, इंद्र येतात, यम येतो, ब्रह्मदेव येतात, सगळे येतात, 33 कोटी देव येतात. मग 33 कोटी देव येतात तर मग ठेवून बसलं पाहिजे की नाही, रात्री बघायला येतात की नाही, यायचं का रात्री नाही, कसं शक्य आहे, घरी जावं लागतं. देव सर्व येती ऋषी गण सहित वेद घोष करती मध्यरात्री. म्हणजे ऋषी मुनी येतात, सगळे येतात आणि ते काय करतात, वेद घोष करतात. वेद घोष कशाचा करतात, चिदंबराचा वेद घोष करतात मध्यरात्री येऊन. मग तो आनंद कसा आहे, अतिशय आनंद. मग स्वामी काय होतात, आपण म्हणतो ना की काकडा आरतीचं दर्शन आणि शेजारचे दर्शन, त्यांचं मुख बघायचं. कारण का की शेज आरती करत असताना स्वामींना काय आनंद होतो, मी माझ्या 2 ज्या आहेत त्यांच्यावर मी आता एकांतात आहे. कारण दिवसभर कोणी ना कोणी असतंय, एकांतात गप्पा मारता येत नाही. आतमध्ये सगळं तुमचं आमचं दिवसभर आलेल्या गोष्टी असतात, तुम्ही सांगितलेले मूर्खासारखे प्रश्न असतात, त्याच्यावर ते चर्चा करतात. हा बा मूर्ख आला होता आज, या मूर्खाने हे प्रश्न विचारला, त्याला कळत नाही, तिने दुसरा विचारायला पाहिजे होता, त्याला चांगलं देणार होतो मी, पण हा तिने विचारला नाही. तिने विचारला माझं पोट खराब आहे सारखं 12 महिने, का चिदंबरावर विश्वास नाही. पोट खराब नाही होणार तर मग काय पोटाचा डब्बा होणार नाही, काय होणार, सगळं होणार. का सगळा विषय कोतकरवर आहे, आता दुसरं कोणी नाही. कारण का की चूक झाली ना, 3 आठवडे आला नाही, शिवरात्रीला आला नाही. मग गुरूंचं लक्ष किती, पण मुद्दाहून फोन नाही केला, जाऊ दे म्हणलं, चालू दे त्याचं काय नाटकं चालू तेवढे. देवांचा हा देव स्वामी चिदंबर उभा आहे जाण गुप्त रूपे. देवांचा देव आहे, साधा देव नाही, देवांचाही देव. हा कुठं उभा आहे, गुप्त रूपे उभा आहे आपल्या इथं. आणि उभा आहे जाण गुप्त रूपे, आपल्या इथं गुप्त रूपाने उभा आहे. आणि तो काय करतोय, अनंत लीला करतोय, वर्षाव करतोय तुमच्या सगळ्यांवर. कशाच्या, लीलांचा वर्षाव करतोय. सगळ्यांनाही न कळत नाही कळत. आपण म्हणतो ना आपण काहीच करत नाही, आणि देवाला कसं कळतं, आणि देवाने असं केल्यानंतर देव आपल्याला कसं काय सगळ्या गोष्टी पूर्ण करतो. मग हे पूर्ण का करतो, हे तो स्वतः जाण गुप्त रूपात उभा आहे. आणि गुप्त रूपात जरी असला तरी तो सगळं बघत बसलाय. आपल्याला ते कळत नाही की आपल्या शेजारी तोच उभा आहे, आपल्या हृदयात तोच उभा आहे, आपल्या डोक्यावर पण तोच आहे, आपल्या आजूबाजूला पण तोच आहे. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जो कोणी असेल त्याच्याविषयी वाईट बोलू नका. कारण का की त्याच्या शरीरात चिदंबर असेल, सांगू नाही शकत. बायकोला वाईट बोलू नका, तिच्या अंगात चिदंबर असेल, सांगू शकत नाही. मुलीला वाईट बोलू नका, तिच्या अंगात चिदंबर असेल, सांगू शकत नाही. घरातल्या कोणत्याही व्यक्तीबद्दल उग्र भाषेत बोलू नका, कारण की त्यांच्यात चिदंबर असू शकतो. मित्राला काही चुकीचं बोलू नका, त्यांच्यात चिदंबर असू शकतं. सगळ्यात चिदंबर आहे, तर ज्यावेळेस सगळ्यात चिदंबर तुम्ही बघताल त्यावेळेस कोणालाही तुम्ही वाईट बोलणार नाही, कोणाविषयी वाईट विचार करणार नाही. ज्याच्या घरामध्ये, मी परत एकदा सांगतो, मी आत्तापर्यंत 100 वेळा सांगितलं, ज्याच्या घरामध्ये बायको मुलगी
ह्या दुःखी आहेत त्यांनी कधीच लक्ष्मी विचार करू नका. किती विचार केला तरी लक्ष्मी तुमच्या घरात येणार नाही. त्याच्यामुळं परत एकदा सांगतो, बायकोला, मुलीला, घरच्या लेडीजला बोलताना तारतम्याने बोला. हा ठीक आहे, चूक झाली असेल तर बोलण्याची पण एक पद्धत आहे, पण ती पद्धत अशी आहे की निवांत शांतपणे बोला. तिला पण मन आहे, तिला पण सगळ्या गोष्टी आहेत, तिला पण आयुष्य सोडून ती दुसरा घर सोडून तुमच्यासाठी आलेली आहे. ती अख्ख्या घरासाठी सगळं करते आणि ती सगळं घरासाठी करते. ती माय माऊली आपली, ती आई आहे, ती सरस्वती सावित्रीचा अंश आहे. आणि त्या अंशाला आपण जर नावं ठेवलंय तर तो अंश आपल्याला काय देतो? पापात घेऊन जातो. आणि त्यांच्या मुखातून आलेला वाईट शब्द आपल्या आयुष्याची बर्बादी करून टाकतो. त्यामुळे परत एकदा सांगतो, कोणीही घरामध्ये वागताना नीट वागा. विठाबाई म्हणे, दर्शन जे घेती पायेती वंदिती ब्रह्मादिक. एवढं विठाबाईंनी वर्णन केलेलं आहे. जे कोणी चिदंबर महास्वामींचे चरणाचं वंदन करील त्याचं कोण ब्रह्मादिक सुद्धा काय करतील? वंदन करतील त्यांना, नुसतं पाया पडल्या तर. म्हणजे विचार करा, आपण तर काय चाललंय आपल्या आयुष्यामध्ये? आपल्या तर मुखात सारखा चिदंबर आहे. आपण म्हणतो ना की आपल्या आयुष्यात काहीच नाही, आपण काही करत नाही, तर एवढं कसं काय मिळतं? अरे एवढं काय मिळतं? तुम्ही चिदंबराच्या चरणामध्ये वंदन करताय, मग त्या वंदनाला जर ब्रह्मदेव सुद्धा वंदन करतो तर तुम्ही आम्ही तर काय किरकोळ हो. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, देव मुळातीरी उभा जगज्जेठी, सरस्वती सावित्रीचा पती चिदंबर. संत माता विठाबाई म्हणतात, गोदावरी तटी उभा जगज्जेठी, सरस्वती सावित्रीचा पती चिदंबर. दोघांचा अर्थ सेम सेम. फक्त कसं आहे, संतांनी लिहिलेलं जे आहे तेच वाचलं गेलं पाहिजे, संतांनी जे लिहिलं आहे तेच बोललं पाहिजे. संत माता विठाबाईंनी तेच सांगितलंय आणि परमपूज्य आपले गुरुवर्य उमाकांत भाऊ कुलकर्णींनी पण तेच सांगितलंय. मग ते दोघांचा अर्थ एक आहे. संतांचा विचार आपण पुढं घेऊन जायचा आहे आणि त्यांच्या चरणामध्ये नतमस्तक व्हायचं आहे आणि आपलं नतमस्तक होऊन आपण आयुष्य पुढं घेऊन जायचं आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये पुढच्या शनिवारी पालखी सोहळा सकाळी ठीक 9:30 वाजता होईल. 10-10:30पर्यंत कार्यक्रमाची सांगता होईल आणि सांगता झाल्यानंतर आम्ही श्री क्षेत्र कवठाकडे रवाना होणार. आम्ही तसे 5 दिवस तिकडंच आहे, मी तसा रोजच तिकडंच आहे. पण आता कार्यक्रमाचा सुरुवात 25 तारखेला संध्याकाळी होणार आहे. 26 तारखेला ओरिजिनल होणार, पण 25 तारखेला जसं आपण इथं मंडप शुद्धीकरण आणि मंडपाची पूजा केली तशी तिथं पण मंडप पूजन आणि ते सगळं केलं जाईल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी यज्ञाचे विधी चालू होतील. आदल्या दिवशी संकल्प केला जाईल आणि संकल्प करून पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात केली जाईल. तुम्ही सगळ्यांनी जर आल्या तर कार्यक्रमाला अतिशय उत्तुंग शोभा येईल. त्यामुळं प्रत्येकाला हात जोडून विनंती की आपल्याला सगळ्यांना कार्यक्रमाला यायचं आहे. शिवचिदंबर.